का ग मम्मी कुठे गेली होती फिरायला? गंगासागर, अजून कलकत्त्याची आपलं कालिंका माता. कालंका माता, जगन्नाथपुरी. सगळे देवस्थान करून आली काय? हो, तुम्ही सगळ्या मैत्रिणी गेल्या होत्या? सगळ्या मैत्रिणी गेलो होतो. लग्नानंतरून किती वेळा तू गेली आहे फिरायला? लग्नानंतर पहिल्यांदाच गेली आहे. पहिल्यांदा म्हणजे लग्नाला 35 वर्ष झाले. आता 35 वर्षामध्ये पहिल्यांदा तू तुझ्या मैत्रिणींसोबत फिरायला गेली. हो. आणि मग तू काय काय आणलंय आता? आता या सगळ्या मुलींसाठी वस्तू आणलंय. हे बघा माझ्या आईने हे सगळं आणलंय. ठीक आहे, तर हे जे आहे ना, आता हे कानातले वगैरे तर म्हणा ठीक आहे. हे ओपन करून दाखव मम्मी. म्हणजे इतका सुंदर कलश आणला आहे हा. जेव्हा तिने मला दाखवला ना, हा मला इतका आवडला. याची हे बघा इतका खोलगट आहे आणि याच्यामध्ये जर आपण कलश वगैरे ठेवला ना, छान असं पाणी भरून वगैरे, इतका सुंदर वाटणार आहे. तर हा तांब्याचा नाही आहे, हा कास्याचा आहे ना, कास्याचा आहे बरोबर. हां. आणि हा कितीमध्ये पडला तुला? 550. 550 मध्ये तिला हा एक पडला. तर आता तिने भरपूरसं सामान घेतलंय. जसं की आता हे जे होते ना, हे असे मोठेवाले, हे एक मला आणि हे एक माझ्या बहिणीला, म्हणजे असे 2 तिने घेतले 550-550ला. त्यानंतरून हे देवांचे फोटो देखील तिने आणलेत आमच्यासाठी. आता एक 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 आता आम्ही 3 बहिणी आहोत. दोघींचं लग्न झालं आहे, तर मग दोघींना असे हे. त्याच्यानंतरून इकडे बघा, हे गिफ्ट करण्यासाठी तिने जे आमचे म्हणजे रिलेटिव्ज आहेत, ज्यांना गिफ्टिंगसाठी, ज्यांना नवीन वर्षामध्ये छान गिफ्ट देणार आहे, तर त्याच्यासाठी हे छोटे छोटे असे कलश आणलेत. हे देखील खूप सुंदर आहे. हे कितीला पडले होते मम्मी? 250. अच्छा, हे असे 4 आणलेत आम्ही. हे बघा, हे 4 आहेत गिफ्टिंगसाठी. खूप सुंदर आहे, मला तर खूपच आवडले हे. मला असं वाटतं हळदी कुंकूसाठी पण छान आहे ना. आणि हे बघा, हे हळदी कुंकूसाठी जर वाण द्यायचं असेल कोणाला, तर हे खूप सुंदर असा करंडा आहे. पण हे पण तिने गिफ्टसाठीच आणलं वाटतं ना, गिफ्टिंगसाठी आहे ना. हां, तर हेच तिने गिफ्ट करण्यासाठी आणलेत. असे हे 3 आणलेत गिफ्ट करण्यासाठी. आणि घरी वापरण्यासाठी तिने असा मोठा आणला आहे, कारण मम्मी बैठकीला जाते ना, तर त्यांना रोज कुंकू लावा लागतो बैठकीसाठी. टिळा म्हणजे घरातले सगळेच जण टिळा लावतात, तर त्यासाठी असा तिने छान मोठा हे आणला आहे. मी ते आणते, पंचपाळवे आणले आमचं. हां, घेऊन आहे. त्याच्यानंतरून हे असं तिने टाळ आणलेत आमच्या मुलांकरता. हे ब्रेसलेट आहे, हे टाळ आहे. दाखव रे दर्श जरा टाळ बघू. हां, दर्श करता टाळ आणलाय. यक्ष करता टाळ आहे. बस जास्त न वाजवू. त्याच्यानंतरून हे काय आता? पंचपाळ. हां, ही पंच आरती असते ना, ही पण आणली तिने. ठीक आहे, किचनमध्ये ठेव मम्मी तू कॅमेरात. ठीक आहे, तर हे सुद्धा आणले तिने. खूप सुंदर सुंदर गोष्टी. हे ओपन कर मम्मी. आणि त्याच्यानंतर हे बघा, इथे ना हे पण आणले तिने. हां, हे लाकडी तिने छान असं आणलंय. हे पण हेल्दी खा, हेल्दी राहा म्हणून लाकडी खलबत्ता वगैरे. त्यानंतरून हे बैठकीला जातो ना, तर मग घरी ग्रंथ वगैरे असतात, तर हे ग्रंथ वाचनासाठी तिने आणलंय. त्याच्यानंतरून बरीचशी ज्वेलरी पण घेऊन आली आहे ती. आता माझी लहान बहीण आहे, जिचं लग्न नाही झालंय, तर तिच्यासाठी खूप सारी ज्वेलरी, तिला खूप जास्त आवडते ज्वेलरी घालायला. याचे कानातले पण छान आहे, तर त्यामुळे तिने हे सगळं घेऊन आली आहे. हां, तर हे सगळं आहे, तसं तुम्हाला दाखवते मी फटाफट. काही तिने तिच्या सुनेसाठी सुद्धा आणलेले आहेत. बरीचशी ज्वेलरी तिची सून सुद्धा घालेल की नाही माहिती नाही, पण आणलंय तिने पण आणलंय. आणि बाय द वे, त्या कोण कोण गेलं होतं? व्याहीबाई गेले होते का तुम्ही? काय म्हणता? याहीनबाई ग. व्याहीनबाईंसोबत ट्रिप होती ही. 35 वर्षांतरून लग्न झालं. बहिणी याहीनी गेली. हां, म्हणजे माझ्या आईची बहीण, माझी मावशी, त्यानंतरून माझी भाभी, त्यांच्या आई म्हणजे माझ्या आत्या वगैरे, त्या सगळ्या मैत्रिणी छानपैकी गेल्या. त्यांनी छान असा एन्जॉय केला. आणि बंद कर ना तो थोडा वेळ. हे बघा, आता ही माझ्या बहिणीची लहान मुलगी आहे ना, ईशानी, तिच्यासाठी छान तिने असे कंगन आणलेत. हे किती वर्षाची? 1-1.5 वर्षाची आहे ना ती. हां, 1-1.5 वर्षाची तिच्यासाठी. आमचे फोन वाजताय तिकडे, फटाफट दाखवते तुम्हाला. हॅलो, मी ना 2 मिनिटांनी फोन करते व्हिडिओ काढण्याचा. 2 मिनिट मम्मी. हे बघा, हे पण तिने खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. माझ्या मम्मीची चॉईस म्हणजे 1 नंबर आहे बाई. याला तोडच नाही आहे, म्हणजे एकदम कशावरती जातील असे तिने छान आणलं आहे.
चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती गोष्ट आवडली. मला तर हे तांबे सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत. म्हणजे याच्याशिवाय वेगळं मला असं काहीही हे नाही आहे की हे, आणि इतकी कामाची वस्तू आहे ना, अगदी सुंदर. हा सगळ्यात मोठावाला तर एकदम मस्त आहे. 2 आणले तसे, सही वाटत आहेत एकदम. चलो देन, बाय बाय.